पीपल, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. जे की मी विसरले होते. नाही, मी विसरले नव्हते, पण मला फक्त कंटाळा आता व्हिडिओ बनवायचा म्हणून मी नाही शूट केलं काहीच. पण वेलकम बॅक अँड दिस इज अनदर यॅप सेशन विथ मी. जर तुम्हाला काही काम धंदे नसतात तर प्लीज बसा आणि हा व्हिडिओ बघा. जर काही काम असेल तर जाऊ शकता. आणि मी हा व्हिडिओ एकतर मी पारुशी दिसत नाही आहे असं मी अपेक्षा करते, कारण की मी एकतर दिवसभर फिरून आली आहे इकडं तिकडं आणि माझे केस जरा खराब झाले, तर माझा मेकअप जरा ठीक होता म्हणून म्हटलं की जरा शूट करून घेऊया असं. सो हा व्हिडिओ मी असंच बनवते, मला नाही माहिती मी का बनवते. पण आता परत एक माझ्याकडे एक बॉक्स आहे, ज्यात हे कॉलेजवाला बॉक्स आहे. यात मी कॉलेजवाल्या गोष्टी ठेवल्या. तो जो बॉक्स होता तो स्कूलवाला बॉक्स होता. सो आपण याबद्दल बोलणार आहे आज. आणि मी माझ्याबद्दल पण थोड्याफार गोष्टी सांगणार आहे तुम्हाला. तर यात परत फ्लावर्स, आय लव्ह फ्लावर्स इफ इट्स नॉट ऑब्वियस, कारण की त्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही त्या बॉक्समध्ये खूप सारे फ्लावर्स बघितले असतील. हे पण फ्लावर्स आहेत. आणि हे माझी फ्रेंड आहे राजेश्वरी, तिला असं ते फुगे हे करायचं, आय डोंट नो व्हॉट दिस इज कॉल्ड मराठीत, पण हे खराब झालंय काही वाटतंय, काहीच होत नाहीये. पण तिला ते आवडलं होतं. आम्ही एका मंदिरात मंदिरात गेलो होतो आम्ही, आणि तिथे तिला ते आवडलं होतं आणि मग ती हट्ट केली की मला पाहिजे. मग आम्ही हे घेऊन आलो. मला नाही माहिती मी एवढं फास्ट का बोलते. मी नेहमीच फास्ट बोलत असते, कारण की मला वाटतं की असं मी कायम रशमध्ये असतं. आय नीड माय नर्वस सिस्टम टू अंडरस्टँड की मी जरा शांत बसलं पाहिजे आणि शांत बोललं पाहिजे. दिस फ्लावर्स हे माझ्या बहिणीने एका लग्नातून चोरून आणले होते. असं नाही करायचं, ठीक आहे. मी हे काय शिकवत नाही आहे तुम्हाला, मी जस्ट सांगते आहे. आणि हे मला एका, इफ यू डोंट नो, माझं इंस्टाग्राम पेज आहे, त्याच्यावर PR मध्ये हे भेटलं होतं. आणि माझी रूममेट आली, येऊ शकतेस तू, त्यात ते भेटलं होतं. मग मी ते कॅन ठेवून घेतलं आणि मला ते क्यूट वाटलं. आणि याला कलर करायचा आम्हाला टाईम भेटला नाही आहे, सो ते तसंच आहे. आणि दिस इज अ क्रॉशेका फ्लावर. हे मला माझ्या रूममेटच्या बहिणीने गिफ्ट केलं. शी इज व्हेरी स्वीट. ती मला सारखं काहीतरी गिफ्ट देत असते आणि ती क्रॉशे खूप क्यूट करते. तिचं पेज पण मी खाली लिंक पाठवते तुम्हाला, तुम्ही जाऊन फॉलो करू शकता तिला. त्यानंतर यात खूप सारे तिकीट्स आहेत आणि बिल्स आहेत कॉलेजमध्ये, जे काय इकडं तिकडं गेलेले. आणि हे मी रिसेंटली माझ्या फॅमिलीसोबत कोकण ट्रिपला गेले होते, तेव्हा मी हे बीचवरून गोळा करून आणलं होतं. सो इट्स, हे माझ्या 11th-12th मधल्या एका फ्रेंडने गिफ्ट केलं होतं. मग हे छान जपून ठेवलं. क्यूटची डॉल आहे. इसमें अगेन फ्लावर्स आहेत. हे पण मी त्या बॉक्समध्ये टाकून देईन. आणि हे क्यूट किचन म्हणजे वन ऑफ माय फ्रेंड हॅज गिफ्टेड मी दिस. तृषा म्हणून आहे, खूप गोड आहे ती, आणि तिने मला हे गिफ्ट केलेलं आहे. सो मी तेही जपून ठेवले. अँड दिस गार्डियन एंजलवाला थिंग, हे मीच स्वतःला गिफ्ट केलं म्हणजे मला आवडतं. अँड आय कॅन गिफ्ट माय सेल्फ थिंग्स. मला किचन गोळा करायला खूप आवडतं. सो दिस इज ऑल्सो वन ऑफ द किचन आय हॅव बॉट फॉर माय सेल्फ. सो आय हॅव 4 क्यूट. अँड दिस इज ऑल्सो वन ऑफ, नो, दिस माय फ्रेंड गिफ्ट, कॉलेज वन ऑफ माय फ्रेंड गिफ्टेड मी दिस. So these are few of the cutest keychain collection that I have. Maybe I'll make a series about the cutest keychain I have future मध्ये. सध्या तर थोडेसे असत. आणि हे पण असंच मी घेतलं होतं, कारण की मला क्यूट वाटलं ते. दिस क्यूट, इट्स व्हेरी क्यूट. परत हे तसंच ठेवलं मी, मला माहित नाही का ठेवलं. आणि ते काय हे पण मला माहित नाहीये. अर्ध्या गोष्टी तर मी का करते मला माहित नसतं. मला जस्ट करू वाटतं म्हणून करतात. यू डोंट नीड ऑल दिस इन्फॉर्मेशन. पण तरी पण हे क्रिसमसच्या वेळेस मला असं रस्त्यावर एक असं छोटासा भैया होता, तो विकत होता. मग मला हे आवडलं होतं म्हणून मी घेऊन टाकलं. हे किचन पण मला एका शॉपमध्ये मम्मीसोबत गेले होते ना, तेव्हा ते असंच भेटलं होतं. मला सगळ्या गोष्टी भेटलेल्या का असतात मला समजत नाहीये. नाही, हे मी स्वतः घेतलं, कारण की हे पण मला क्यूट वाटलं होतं. मला क्यूट गोष्टी फार आवडतात. दिस किचन इज ऑल्सो व्हेरी नाईस. ॲक्च्युली मी कोणासाठी तरी घेतलं होतं, पण परत मी विचार केला की मी कशा बाळासाठीच घेतलं होतं म्हणजे. पण मी विचार केला की जाऊ दे, त्याला काय करायचं नाही किचनचं, म्हणून मीच ठेवून घेतलं. आणि हे मला एका किंडर जॉयमध्ये भेटलं होतं. अँड देन दीज आर सम ऑफ द चीट्स. म्हणजे ना, मी माझ्या रूममेटसोबत एक नवीन सिस्टम तयार केली होती की आपल्याला जे पण काही छान मेमरीज असतील ना, आपण ते लिहून यात टाकायच्या. पण आम्ही ते विसरून गेलो, त्यामुळे आमच्याकडं फक्त 4-5च आहेत. असेच काही पण किस्से आहेत आमचे, नथिंग इंटरेस्टिंग. आय थिंक सध्या तर एवढंच आहे यात. सो दिस वॉज ऑल अबाउट माय क्यूट थिंग्स कलेक्शन्स. बट आय ऑल्सो थिंक की मला व्हिडिओ बनवायला पाहिजे की मी काय करते आणि मी काय करते सध्या, अँड ब्ला 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 स्टफ. पण इट्स व्हेरी बोरिंग इंट्रोडक्टरी स्टफ, जे मला करू वाटत नाही म्हणून मी ते डिले करते. पण मी जेव्हा केव्हा ते बनवेल, माझी इच्छा होईल बनवायची, तेव्हा मी बनवेल आणि मी पोस्ट करेल. But being consistent on YouTube is very hard because I don't have an audience यार. इंस्टा पे मेरा ऑडियन्स है, तो मेरे को कैसे लगता कि उधर लोग देखेंगे. पण इथं मला भीती वाटते की कोणी व्हिडिओ बघणारच नाही, मग मी कशाला पोस्ट करू, म्हणून मी पोस्टच करत नाही. पण मी केलं पाहिजे. आय ट्राय टू पोस्ट ऑफन. ओके, दॅट्स इट फॉर टुडे. बाय. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा अँड